प्रभाग क्रमांक 1 जो चिखली म्हेत्रे वस्ती वगैरेचा जो परिसर आहे त्या प्रभागामधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत, ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, त्यांनी असा गंभीर आरोप केला आहे की पावसाच्या पाण्यात जलपर्णी पूर्णपणे वाहून जाते आणि हे जे काही सगळे पैसे जे तयार होतात ते सगळे विशिष्ट ठेकेदाराच्या खिशात जातात. 2018 पासून आपला अनुभव काय सांगतो, हा आरोप किती खरा आणि किती खोटा याबद्दल काय सांगा. तसं पाहिलं तर हा आरोपच हास्यास्पद आहे. मी 7-8 वर्ष नदीचं काम करतोय आणि नानींनी जो आरोप केला आहे तो नैराश्यातून केलेला आहे. निवडणुका आहेत, मी राजकीय भूमिका घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांची अपेक्षा असेल. मी दादांच्या विरोधात भूमिका घेऊन हे काम करू शकत नाही. जरी आमची भावकी असेल तरी मला ते काम करण्यावरती बंधन आहेत. मी त्यांना 15 दिवसापूर्वीच भेटून सांगितलं की तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो, आपल्यामध्ये कोणतेही वाद नकोत. त्यानंतरही त्यांनी नैराश्यातनं माझ्यावरती टीका केली आणि मला टार्गेट केलं. मला टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे हे जे वाक्य आहे, जी भूमिका आहे, त्याचा पूर्णपणे रोख हा माझ्यावरती आहे. कारण इंद्रायणी नदीचा आणि नानींचा काही संबंध नाही. इंद्रायणी नदी काही नानीच्या घराजवळून वाहत नाही. त्यांना जे प्रश्न आहेत त्यांनी ताम्हाणे वस्ती, मेथरेवाडी, मोरे वस्ती, त्रिवेणीनगर या प्रश्नांवरती बोलायला पाहिजे. गावकी म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागं का नाही हे जरा जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. माझं एकट्याचं ते म्हणणं नाही आहे. म्हणजे आमच्या भावकीतले समजा 22-24 जे घरं आहेत, नानीचे 3 घरं सोडले, त्यांचे सख्खे 2 दीर, तर प्रत्येकाची भूमिका हीच आहे, प्रत्येकाच्या मनात हीच खतखत आहे. पण कोणाला काहीतरी आमिष दाखवून, दबाव टाकून त्यांना कामाला लावलं आणि मी काय छक्केपंच करणारा कार्यकर्ता नाही. माझी भूमिका रोखठोक आहे.